नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी ॲप्टिट्यूड सीरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या सीरीजमध्ये जो लास्ट आपला व्हिडिओ होता तो होता ए-पी-जी-पी आणि त्याचा थिअरी आणि फॉर्म्युला पार्ट. आणि हा त्याच सीरीजचा पार्ट 2 व्हिडिओ आहे ए-पी आणि जी-पीचा, ज्यामध्ये आपण ॲक्च्युअल क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. थिअरी आपली ऑलरेडी झालेली आहे आणि ए-पी आणि जी-पीचे क्वेश्चन जेव्हा मी घेतले तर तो व्हिडिओ फार मोठा होत होता. तर मी काय केलं, त्याला अजून 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. तर हा ए-पी-जी-पी सीरीजचा पार्ट 2 व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण फक्त ए-पीचे क्वेश्चन्स बघणार आहोत. आणि याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येईल पार्ट 3, ज्यामध्ये आपण जी-पीचे क्वेश्चन्स घेऊ. ठीक आहे. तर जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हे सगळे फॉर्म्युलेज आहेत. सॉरी, एक सेकंड. तर हे जे आहेत हे सगळे फॉर्म्युलेज आहेत ए-पीचे, म्हणजे अंकगणितीय श्रेणीचे. आणि ह्या सगळ्या फॉर्म्युलाजवरच आपले सगळे क्वेश्चन्स जे त्याचं उत्तर आपण काढू शकतो. ठीक आहे. हे फॉर्म्युला आपण ऑलरेडी थेरी पार्टमध्ये कव्हर केलेले आहेत. तरी एकदा आपण रिवाईज करू आणि ह्याच फॉर्म्युला यूज करून आपण पुढचे सगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला, एखाद्या सिरीजचा nth टर्म, 10वी संख्या, 12वी संख्या किंवा 5वी संख्या कशी काढावी. nth टर्म a + n-1d. a म्हणजे त्या सिरीजमधला पहिला टर्म, n म्हणजे जेवढं जी व्हॅल्यू काढायची आहे, 10वी काढायची असेल तर 10, 15वी काढायची असेल तर 15, n-1d. d म्हणजे दोन संख्यामधला डिफरन्स, जो ए-पीच्या केसमध्ये नेहमी सारखा असतो. जर एखाद्या श्रेणीचा सम काढायचा असेल तर त्याचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला n/2, 2a + n-1d. n म्हणजे त्या सिरीजमध्ये किती नंबर आहेत, 2a पहिला अंक, a म्हणजे पहिला अंक, n म्हणजे किती नंबर आहेत, d म्हणजे डिफरन्स. आणि दुसरा फॉर्म्युला n/2, पहिला अंक प्लस शेवटचा अंक त्या सिरीजचा. हे दोन फॉर्म्युले समसाठी आहेत. कोणता वापरायचा ते डिपेंड करते की तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे. म्हणजे पहिला दिलेला असेल आणि शेवटचा दिलेला असेल तर सरळ हा फॉर्म्युला वापरायचा. आणि नसेल दिले आणि फक्त नंबर दिला असेल की किती नंबरचा सम काढायचा, तर पहिला फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. डिपेंड करतं क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे काय नाही. आणि अजून एक खूप कॉमन प्रश्न येतो ए-पी-जी-पीच्या सिरीजमध्ये, तो म्हणजे एखाद्या श्रेणीमधल्या संख्यांचा नंबर काढा, की किती संख्या आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ टर्म्स इन अ सिरीज. तर याचा काही फॉर्म्युला नाही आहे, याचं एक लॉजिक आहे जे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न येतो की नंबर ऑफ टर्म्स इन अ सिरीज. एखादी साधी सिरीज आपण घेऊ, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. ही आपली अंकगणितीय श्रेणी आहे, कारण 2 नंबरमधला डिफरन्स सारखा आहे. तर जस्ट समजवण्यासाठी मी छोटी श्रेणी घेतली आहे. क्वेश्चनमध्ये तुम्हाला मोठी पण एक सिरीज येऊ शकते. तर तुम्हाला ह्या श्रेणीमधले किती अंक आहेत हे काढायचे, नंबर ऑफ टर्म्स इन अ सिरीज. तर तुम्हाला तर दिसतंय 5 आहे. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय असतो किंवा लॉजिक काय असतं, जेव्हा दोन्ही अंक इन्क्लुडेड आहेत, ठीक आहे, पहिला आणि शेवटचा ग्राह्य धरला आहे, तर संख्या किती आहेत हे कसं काढायचं. शेवटची संख्या घ्यायची, लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स +1. ठीक आहे. लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स +1. या सिरीजचा लास्ट टर्म आहे 5, पहिला आहे 1. डिफरन्स म्हणजे दोन अंकामधला डिफरन्स, याचा 1, याचा 1, 1, 1, 1 + 1. हे काय, तर 5 - 1 4, 4/1 इज 4 + 1 5. ठीक आहे. तर नंबर ऑफ टर्म झाले 5, जे की तुम्ही बघू शकता 5 आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला खूप कामाला येणार आहे. क्वेश्चन्स आपण घेऊच, त्यात पण तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. एखादी दुसरी सिरीज बघू, 1, 2 ते 100. तुम्हाला माहिती आहे यामध्ये 100 टर्म्स आहेत, तरी काढून बघू या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स +1. तर हे झालं 99 + 1 म्हणजे 100. ठीक आहे. तर याला स्टार मार्क करून घ्या, हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स +1. आणि यांनी तुमचे बरेचसे क्वेश्चन्स जे येतात ए-पीबद्दल ते पटकन सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. तर याला व्हिडिओ पॉज करून घ्या, नोट करून घ्या. ठीक आहे. आणि परत एकदा मी स्क्रीनवर करतो
हे फॉर्म्युले जर तुम्ही थेअरीच्या क्लासमध्ये लिहून घेतले नसतील तर हे लिहून घ्या, अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे फॉर्म्युले यूज करूनच आपण सगळे एपीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, चला आपण आता क्वेश्चनकडे वळूयात. पहिला क्वेश्चन, ओके, फाइंड द सेकंड. तर हे क्वेश्चन्स थोडे हिंदीमध्ये आहेत, कारण आपल्याला तुम्ही जर SSC CGL दुसऱ्या कोणत्या एक्झामची तयारी करत असाल तर तिथं पण तुम्हाला उपयोगी पडलं पाहिजे, म्हणून क्वेश्चन्सची भाषा आपण इथं हिंदी ठेवलेली आहे, इंग्लिश आणि हिंदी. तर मी तुम्हाला क्वेश्चन मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगेल. शेवटी क्वेश्चन हा क्वेश्चन असतो आणि फॉर्म्युला हा सेमच लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही क्वेश्चनकडे लक्ष द्या. आपण प्रयत्न करू की जिथं जमेल तिथं आपण क्वेश्चनला पण मराठीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड द 10th टर्म ऑफ दिस सिरीज, म्हणजे ह्या सिरीजचा 10वा अंक कोणता येईल. ठीक आहे, सिरीज दिली आहे. मागच्या पेजवर आपण फॉर्म्युला सांगितला होता. nth टर्मचा फॉर्म्युला काय आहे, तो आहे a प्लस n-1d. ठीक आहे, सरळ सरळ फॉर्म्युलाचा प्रश्न आहे, काही विचार करायची गरज नाही आहे, सरळ उचलायचं. आपल्याला 10th टर्म काढायचा आहे. पहिला टर्म सिरीजचा काय आहे, 5. ठीक आहे, अपॉन 10-1 आणि AP सिरीज आहे, 2 नंबरमधला डिफरन्स काय आहे, 3. इथं 3, 11-14 इथं 3. ठीक आहे, डिफरन्स झाला आपला 3. ठीक आहे, तर हे काय झालं, 5 अधिक 9 इंटू 3, हे झालं 27. 27 आणि 5 झालं 32. ठीक आहे, सरळ उत्तर आलं बी. ठीक आहे, काही डोकं लावायची गरज नाही आहे, त्यांनी सरळ क्वेश्चनमध्येच सांगितलं आहे की ही एक सिरीज आहे. आपण डिफरन्स पाहिला, दोघांचा सेम होता, 5 आणि 8 मधला 3, 8 आणि 11 मधला 3. आपल्याला कळलं AP आहे. nth टर्म काढायचा आहे, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, a प्लस n-1d. फॉर्म्युला उचलला, व्हॅल्यूज टाकल्या, उत्तर काढलं 32. ठीक आहे, यामध्ये काहीच असं वेगळं लॉजिक बिल्डअप करायची देखील गरज नाही आहे. जसं मी तुम्हाला थेअरी क्लासमध्ये पण सांगितलं होतं, AP आणि GPचे जे क्वेश्चन्स आहेत ते मोस्टली फॉर्म्युलाज उचलून सरळ व्हॅल्यूज टाकून सॉल्व्ह होतात. ठीक आहे, जो आपला पॅटर्न जो मी तुम्हाला, तर जो एक आपला पॅटर्न होता जो मी तुम्हाला सांगितला होता, OLF, की आधी ऑप्शन बघायचं, मग लॉजिक लावायचं, दोन्ही नाही जमलं तर शेवटी फॉर्म्युला लावायचं. ठीक आहे, तर ह्या पॅटर्नमध्ये AP आणि GPमध्ये आपण सरळ फॉर्म्युला लावून उत्तर काढत असतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे कळलं असेल. वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. काही जरी नाही कळलं कमेंटमध्ये सांगा, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मला रीच आउट करू शकता. चॅनलचं नाव आहे SR अकॅडमी पुणे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ओके, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स ऑफ दिस सिरीज. ह्या सिरीजच्या पहिल्या 20 अंकांचा सम काढा. ठीक आहे, किंवा बेरीज काढा पहिल्या 20 अंकांचा. ठीक आहे, परत समचे मी तुम्हाला 2 फॉर्म्युले सांगितले होते, ते मी सध्या लिहून दाखवतो स्क्रीनवर. n/2 2a प्लस n-1d आणि दुसरा n/2 फर्स्ट प्लस लास्ट. ठीक आहे, त्या सिरीजमध्ये तुम्हाला लास्ट दिलेली आहे का, लास्ट व्हॅल्यू कोणती आहे ती तुम्हाला इथे माहीत नाही, तर नॅचरलीच हा फॉर्म्युला तुम्ही इथे लावू शकत नाही. तर आपण हा फॉर्म्युला लावणार. तर आपण काय घेणार, n/2, n म्हणजे 20 जे टर्म्स आहेत, 20 जे आकडे आहेत ह्या सिरीजचे, त्यांची सम काढायची आहे. तर यांची व्हॅल्यू येणार 20. 20 भागिले 2 होतं 10. ठीक आहे, पहिला टर्म आहे 5, ह्या सिरीजचा पहिला टर्म आहे 5, तर 2a होईल 10 प्लस n, आपल्याला 20 टर्म्सची सम काढायची, तर n होईल आपलं 20. तर 20 - 1 होणार 19 आणि डिफरन्स 2 टर्ममधला आहे 3, ह्या 2 टर्ममधला डिफरन्स आहे 3, तर हे होणार 3. ठीक आहे, तर आपली व्हॅल्यू काय येणार, 10 इंटू 19, 3 जा होतं 57, 10 अधिक 57 होतं 67, आणि 10 इंटू 67 इज इक्वल टू 670. ठीक आहे, उत्तर येणार आपलं C, 670. ठीक आहे मित्रांनो, 2 फॉर्म्युले होते. कोणता फॉर्म्युला वापरायचा कशावर डिपेंड करतं की आपल्याला प्रश्नामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये ह्या सिरीजची शेवटची व्हॅल्यू दिलेली नव्हती, म्हणून n/2 फर्स्ट प्लस लास्ट हा जो फॉर्म्युला आहे इथला तो आपण वापरला नाही.
त्यापेक्षा आपण हा फॉर्म्युला वापरला, गोष्टी उचलल्या, फॉर्म्युलामध्ये टाकल्या, उत्तर काढलं 670. ठीक आहे, वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. हां बघा, इथं क्वेश्चन काय म्हणतं, फाइंड द टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑफ दिस सिरीज. म्हणजे ही जी सिरीज दिलेली आहे यामध्ये एकूण किती संख्या आहेत हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता मी नंबर ऑफ टर्म्स इन अ सिरीज काढायचा. त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स +1. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हाच इथे लावायचा आहे. गोष्टी उचला, फॉर्म्युलामध्ये टाका, उत्तर काढा. लास्ट 89, फर्स्ट 5, डिफरन्स. डिफरन्स म्हणजे 2 टर्ममधला डिफरन्स. तर 5 आणि 9 मधला डिफरन्स आहे 4, 9 आणि 13 मधला आहे 4. तर ही एक EP आहे, EP सिरीज आहे. कॉमन डिफरन्स झाला 4 प्लस 1. 89 - 5 होतात 84. 84/4 होतात 21 +1 म्हणजे 22. ठीक आहे, उत्तर आलं आपलं 22, ऑप्शन डी. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो फॉर्म्युला आहे हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, इथं तर सरळ सरळ प्रश्न आला म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला टाकला, बट कधी कधी प्रश्न सरळ नसतात, त्यांचं वर्डिंग थोडंफार वेगळं असू शकतं, बट शेवटी तुम्हाला हेच काढायचं असतं. ठीक आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट आहे, मी परत सांगतोय, हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. ठीक आहे, लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स +1. जर तुम्हाला कोणत्याही सिरीजमधला नंबर ऑफ टर्म्स किंवा किती संख्या आहेत याची व्हॅल्यू काढायची असेल तर. ठीक आहे, जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. फाइंड द 15th टर्म ऑफ दिस सिरीज. ठीक आहे, हा अशा टाईपचा प्रश्न आपण ऑलरेडी एक घेतला आहे. तर जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा. ठीक आहे, नाहीतर आपण याला आता सॉल्व करू. जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर पॉज करून तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, परत हा nth टर्मचा क्वेश्चन आहे. परत फॉर्म्युला लिहू, परत परत लिहितोय कारण तुम्हाला त्याची सवय झाली पाहिजे. a + n - 1 d. ठीक आहे, गोष्टी उचला, 11 प्लस 15 टर्मची व्हॅल्यू काढायची, 15 - 1 14 इंटू डिफरन्स झाला 4. डिफरन्स 2 टर्म मधला, 11 आणि 15 मधला 4, 15 आणि 19 मधला 4. ठीक आहे, 11 प्लस हे झालं 40 आणि 16 56, व्हॅल्यू आली 67. ठीक आहे, एवढं सोपं आहे. काही लॉजिक ऑप्शन काही करायची गरज नाही. फक्त मेन काय, तुम्हाला nth टर्मचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. हे जर माहीत असला तर क्वेश्चन पटकन सॉल्व होतील. जर नाही नसेल माहीत तर मग तुम्हाला अवघड जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. परत परत हा क्वेश्चन रिपीट होतोय है ना, अशा प्रकारचा आपण ऑलरेडी केलाय. तर पॉज करून तुम्ही सॉल्व करा, नाही तर आपण आता याला सॉल्व करू. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स ऑफ दिस सिरीज. म्हणजे ही जी सिरीज आहे याच्या पहिल्या 10 संख्यांचं बेरीज काढायची आपल्याला. ठीक आहे, परत यामध्ये फर्स्ट टर्म दिली आहे बट लास्ट दिली आहे का, लास्ट नाही दिली, तर n/2 फर्स्ट प्लस लास्ट हा फॉर्म्युला इथं चालणार नाही. ठीक आहे, तर इथं कोणता फॉर्म्युला चालणार, इथे चालणार n/2 2a + n - 1 d. ठीक आहे, चला व्हॅल्यूज घेऊ. n किती आहे, 10. 10 आकड्यांची आपल्याला बेरीज काढायची, तर 10/2 होणार 5. 2a पहिली व्हॅल्यू काय 11, 2 × 11 = 22 प्लस n आहे आपलं 10, 10 - 1 म्हणजे 9. ठीक आहे, आणि डिफरन्स किती आहे 4. ठीक आहे, तर इथं होणार 5. 22 + 36. ठीक आहे, तर हे काय झालं, हे झालं 5 × 58. ठीक आहे, 8 × 5 = 40, 5 × 5 = 29, 290. ठीक आहे, उत्तर आलं आपलं 290. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हे स्क्रीनवर सोपं वाटत असेल, पण जर तुमचे फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करता येणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळं AP आणि GPसाठी फॉर्म्युले माहीत असणं हे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला रिवाइंड करा. जी आपली पहिली स्क्रीन होती जे त्यावर आपण फॉर्म्युले दिलेले होते त्याला नोट करून घ्या आणि त्याला पाठ करून घ्या. ठीक आहे,
ते जर असेल तरच तुम्हाला APGPचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. चला मित्रांनो, आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे. परत अशा टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतलाय. फाइंड द नंबर ऑफ टर्म्स इन दिस सिरीज. ही जी सिरीज त्यांनी दिली आहे त्यामध्ये किती अंक आहेत हे काढायचे. ठीक आहे. परत फॉर्म्युला लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स प्लस 1. ठीक आहे. शेवटची व्हॅल्यू घ्या 154, पहिली व्हॅल्यू घ्या 29, डिफरन्स घ्या. डिफरन्स कितीचा आहे 1 आणि 4 5 प्लस 1. ठीक आहे. डिफरन्स किती झाला 14 मधून 1 गेले तर हे झालं 5, 4 मधून 2 गेले 2, 125/5 म्हणजे हे झालं 25 प्लस 1 व्हॅल्यू झाली 26. ठीक आहे. उत्तर आला आपला ऑप्शन आहे 26. ठीक आहे. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, याला नोट करून लक्षात असू द्या. ठीक आहे. नंबर ऑफ टर्म्स इन अ सिरीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द 15th टर्म ऑफ द सिरीज. या सिरीजची 15वी संख्या कोणती येणार ते काढायचं आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आपण का घेतला? हा क्वेश्चन आपण यासाठी घेतलाय कारण यामधला तुम्ही डिफरन्स बघा. पहिले दोन टर्म 15 आणि 11 मधला डिफरन्स आहे -4, दुसऱ्यामधला डिफरन्स आहे -4. ठीक आहे. म्हणजे ही जी सिरीज आहे याचं जी डीची व्हॅल्यू आहे ती आहे -4. ठीक आहे. तर मायनस वाल्या डिफरन्सनी पण तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता यावं म्हणून हा क्वेश्चन आपण इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. तर nth टर्मचा फॉर्म्युला a प्लस n-1d. a काय आहे पहिली संख्या 15 प्लस 15वी संख्या काढायची तर n झालं 15, 15 - 1 14 आणि डिफरन्स झालं तुमचं -4. ठीक आहे. तर हे झालं 15 प्लस हे झालं 40 - 56. तर हे काय होणार शेवटी, हे होणार -56 प्लस 15 म्हणजेच 46 - 41. ठीक आहे. तर जर डिफरन्सची व्हॅल्यू नेगेटिव्ह आली तर तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून ह्या एक प्रकारचा क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला हे आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की आपण अजून आपल्या सिरीजला कशा प्रकारे अजून चांगलं करू शकतो. ठीक आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, SR अकॅडमी पुणे. ठीक आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नंबर ऑफ टर्म्स इन दिस सिरीज. परत हा क्वेश्चन इन्क्लूड आपण यासाठी केला आहे कारण डिफरन्स इथं पण नेगेटिव्ह आहे. 17 आणि 12 मधला डिफरन्स आहे -5, 12 आणि 7 मधला -5. ठीक आहे. तर इथं पण जो डिफरन्स आहे तो नेगेटिव्ह आहे -5. नंबर ऑफ टर्म्स इन दिस सिरीज. एखाद्या सिरीजमधल्या आकड्यांची संख्या काढायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स प्लस 1. लास्ट व्हॅल्यू घ्या -88, मायनस पहिली व्हॅल्यू घ्या 17, डिफरन्स -5 प्लस 1. इथं मायनस मायनस आहे तर हे ॲड होणार. ते झालं -98 आणि 7 झाले -105 अपॉन -5 प्लस 1. हे मायनस मायनस कॅन्सल होणार. हे झालं 21 प्लस 1 तर आलं 22. ठीक आहे. डिफरन्स जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला त्याला तशाला तसं ठेवायचं आहे. असं नाही की हे -5 आहे तुम्ही व्हॅल्यू उचलून इथे टाकणार. तर हे इथं समजा तुम्ही हे -5 नसतं घेतलं तर हे काय झालं असतं, हे झालं असतं -105 ऑन 5 प्लस 1. तर हे झालं असतं -21 प्लस 1 आणि तुमचं उत्तर आलं असतं -20. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटलं असतं की ठीक आहे यार ऑप्शनमध्ये मायनस द्यायचं विसरले असेल आणि तुम्ही 20 टिक करून आले असते है ना.
तुमचं उत्तर चुकलं असतं. तर लक्षात ठेवा, डिफरन्स जर -5 येत असेल तर त्याला -5च ठेवा तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स प्लस 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 75 टर्म्स ऑफ दिस सिरीज. ही जी सिरीज आहे त्याच्या पहिल्या 75 टर्म्सची आपल्याला बेरीज काढायची. पण तुम्ही सिरीज बघा आधी. 1 आणि 4 मधला डिफरन्स 3, 4 आणि 6 मधला डिफरन्स 2, 6 आणि 5 मधला डिफरन्स -1. अरे, तुम्ही म्हणताल सर तुम्ही तर म्हणले होते की जर AP असेल तर डिफरन्स जो आहे तो सेम पाहिजे. ठीक आहे, पण इथं डिफरन्स सेम आहे का? डिफरन्स तर सेम नाही. तर मग ही AP नाही का? हां, ही सिरीज तर AP नाही. ठीक आहे, पण आपण थोडं ह्या सिरीजला नीट बघू. 1, 4, 6, 5, 11, 6, 16. ठीक आहे, तर ह्या दोनची बेरीज करा, काय येणार? 5. ह्या दोनची बेरीज करा, काय येणार? 11. ह्या दोनची 17. ठीक आहे, अँड सो ऑन. आता ह्या दोनमधला डिफरन्स किती आहे? 6. ह्या दोनमधला डिफरन्स किती आहे? 6. ठीक आहे, तसंच ह्या दोनचा पण 6च येईल. तर ही जी सिरीज आहे क्वेश्चनमधली ती तर AP नाही, पण ही जी सिरीज आहे ती AP आहे, कारण सलग 2 मधला डिफरन्स 6 आहे. म्हणजेच अशा जर आपण लाईन मारल्या इथं, ठीक आहे, ही एक, ही एक, ही एक, तसंच 2 2नी, तर आपल्याला एक AP भेटते. ठीक आहे, पण आपल्याला सम किती संख्यांचा काढायचा आहे? 75. आणि आपण जर 2 2चा भाग पाडला याला तर आपल्याकडे किती संख्या येणार? आपल्याकडे संख्या येणार 37. ठीक आहे, म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 असं करत करत जी शेवटची संख्या येईल इथे ती येणार 74वी. आणि एक 75वी जी संख्या आहे त्याला आपल्याला ॲड करावं लागेल. म्हणजे आपण काय करणार, ही जी सिरीज आहे 2 2ची, ठीक आहे, हे 2ची 1 होणार, हे 1 आणि 2चं 1, हे याचं 1. तर असं करत करत 74 भागिले 2 आपण करू तेव्हा आपल्याला 37 ही संख्या भेटते. म्हणजे ही जी सिरीज आहे 5, 11, 17 यांचा आपल्याला 37चं सम काढायचं आहे. ठीक आहे, ह्या सिरीजचं सम ऑफ 37 काढायचं आहे आपल्याला. आणि शेवटी जी 75वी टर्म आहे ती कोणत्या सिरीजची आहे? ती ह्या सिरीजची आहे. 1, त्यानंतर हे 6, त्यानंतर हे 11. ठीक आहे, तर ही जी सिरीज आहे 1 आणि 6 मधला डिफरन्स 5, 6 मधल्या 11 मधला 5, म्हणजे ही पण एक AP आहे. तर याची आपल्याला परत हे 2 2 ही टर्म सोडली आपण, ही सोडली तर 1 2 असं करत करत 37 इथे होणार आणि इथे तुम्हाला 38वी टर्म घ्यायची. ठीक आहे, तर ह्या सिरीजची ही जी सिरीज आहे त्याची 38 टर्म आपल्याला काढायची. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनमध्ये 2 गोष्टी आपल्याला करायच्यात. ही जी सिरीज आहे त्याचं सम ऑफ 37 टर्म्स आणि ही जी सिरीज आहे त्याचं 38th टर्म, हे 2 आल्यावर आपल्याला त्यांना फक्त ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता काय करू, सगळ्यात आधी ह्या सिरीजची 38th टर्म काढून घेऊ. ठीक आहे, परत nth टर्मचा फॉर्म्युला A प्लस n-1d. A आपला काय आहे 1 प्लस 38 - 1 37, डिफरन्स झाला आपला 5. ठीक आहे, हे झालं 7 5 35, 3 185 प्लस 1, हे झालं 186. ठीक आहे, 38th टर्म. एक गोष्ट आपल्याकडे आली. आता ही जी सिरीज आहे त्याचा आपल्याला ही जी सिरीज आहे त्याचा आपल्याला सम ऑफ 37 टर्म्स काढायचं आहे. ठीक आहे, सम ऑफ 37. लास्ट टर्म माहिती आहे का? नाही. तर n/2 फर्स्ट प्लस लास्ट हा फॉर्म्युला वापरणार का? नाही. आपण काय वापरणार? n/2 2a
प्लस n मायनस 1 डी. ठीक आहे, चला मग व्हॅल्यूज घ्या. n/2 37 टर्म्सची सम काढायची. तर 37/2 2a, पहिली टर्म 5 आहे, पहिली टर्म आहे 5, तर 2 × 5 10 प्लस n 37 आहे, 37 मायनस 1 36 इंटू डिफरन्स 6. ठीक आहे, आता याला आपण सॉल्व करू. ते झालं 37/2 10 प्लस 6 6 36 396 37/2 406 37 इंटू 203. ठीक आहे, याची व्हॅल्यू काढून घेऊ. 37 इंटू 203. तर सगळ्यात आधी आपण करू, बरोबर केलं आहे ना मी, एक सेकंड. n/2 सम ऑफ 37 टर्म्स 2a प्लस n मायनस 1d 37/2 10 36. डिफरन्स आपला किती होता, 6चा डिफरन्स होता, बरोबर. 6 10 सॉरी, इथं काहीतरी गडबड झाली. एक सेकंड. इथून आपण परत सॉल्व करू याला, है ना. तर हे झालं आपलं 37/2 10 प्लस 6 6 36 6 3 18 आणि हे 3 म्हणजे 19 20 21 216. ठीक आहे, हे झालं 37/2 10 प्लस 226 म्हणजे हे झालं 37 इंटू 113. ठीक आहे, ते कसं कॅल्क्युलेट करायचं. 37 इंटू 10 इज 370. 37 इंटू 113 काढायचं. तर 37 इंटू 100 इज 3700 प्लस 37 इंटू 10 इज 370 प्लस 37 इंटू 3 इज 111. ठीक आहे, यांची बेरीज 1 8 10 1 11, हे झालं 4181. ठीक आहे, म्हणजे हे झालं 4181. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला आधीची जी व्हॅल्यू आपण काढली होती म्हणजे ही ॲड करायची 186. ठीक आहे, ते इथे ॲड करून द्या. 186 7 6 3 4. आपला आन्सर आलं 4367. ठीक आहे, क्वेश्चनकडे जाऊ आणि बघू ऑप्शन आहे का. येस, ऑप्शन आहे 4367. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, चा फॉर्म्युला जरी माहीत असला तरी कधी कधी तुम्हाला थोडं लॉजिक पण लावावं लागतं. जर तुम्ही सरळ ही सिरीज बघितली असती तर स्ट्रेट फॉरवर्ड ही सिरीज तर AP तर नाही है ना. तर थोडं तुम्हाला क्वेश्चनला बघावं लागतं, ऑब्झर्व करावं लागतं आणि थोडं काहीतरी व्हॅल्यूज त्यातून काढाव्या लागतात की बाबा असं नसेल असं असेल. तर त्यासाठी हा प्रश्न आपण घेतला की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्सची सवय न राहता तुम्हाला थोडंफार असे प्रश्न जरी आले तरी देखील सॉल्व करता आले पाहिजे. तर आपण ह्या क्वेश्चनमध्ये काय पाहिलं की बघता क्षणी जरी AP नसेल तरी दोन गोष्टींचा सम काढला. ठीक आहे, त्यांची AP होत होती, तर हे 6चा फरक होता. तर ही एक सिरीज आपल्याला भेटली. ठीक आहे, ही AP होती. ठीक आहे, पण जी व्हॅल्यू काढायची होती ती 75 टर्म्सची काढायची होती आणि यामध्ये आपल्याला 74 भेटत होते. 74/2 म्हणजे 37. 75वी टर्म आपल्याला वेगळी काढावी लागली, ती ह्या सिरीजची आपण काढली. ठीक आहे, ह्या सिरीजची 38वी टर्म आपण काढली आधी, ती आपल्याला भेटली 186. आणि मग ही जी सिरीज होती त्याचे सम ऑफ 37 टर्म्स आपण काढले, ते आलं 4181. दोघांना आपण ॲड केलं, उत्तर आलं 4367. सॉरी. ठीक आहे, तर अशा प्रकारे पण क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ओके,
तर बघा मित्रांनो, हा पण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे ऑलमोस्ट. इथं त्यांनी काय म्हणलंय, फाइंड द 20th टर्म ऑफ दिस सिरीज, म्हणजे ही जी सिरीज आहे त्याची 20वी संख्या काढा. परत ही सिरीज बघा, 11, 12, 17, 15. ठीक आहे. ह्या दोन मधला डिफरन्स 1, ह्या दोन मधला 5, ह्या दोन मधला -2. ठीक आहे. तर बघता क्षणी तर ही AP नाही. तर मग पण ठीक आहे, सम काढून बघू. पण सम जसं मागच्या वेळेस आपण ह्या दोनचा सम काढला, ह्या दोनचा सम काढला, तर इथं सम घेण्यात फायदा नाही, कारण आपल्याला सम नाही काढायचं, आपल्याला 20th टर्म काढायचा आहे. म्हणजे शेवटी 20व्या नंबरवर कोणती संख्या येणार जेव्हा ही AP पुढे जाईल. समजा 11, 12, 17, 15, 23. ठीक आहे. असं करत करत जी 20th टर्म येईल ती काय आहे ते आपल्याला काढायचं. तर सम घेऊन फायदा नाही, तर आपण काय करू, 20th टर्म काढायचे म्हणजे इवन टर्म काढायचे आपल्याला. तर आपण काय करू, इवन नंबर्सला बघू. ठीक आहे. इथं 18. इवन नंबर्सला बघू की बाबा त्यांची काही AP बनतीये का. तर इवन नंबर्सला जे 2 आणि 4, 6 अशा प्लेसवर जे नंबर आहेत त्यांना मी वेगळं लिहून घेतो खाली. ते आहे 12, 15, 18 आणि असं. तर ही AP बनतीये का. 12 आणि 15 मधला डिफरन्स 3, 15 आणि 18 मधला डिफरन्स 3. हो. ठीक आहे. तर प्रत्येक इवन नंबर जर आपण घेतला तर त्या सिरीजचे ते AP बनतीये. तर 20th जी टर्म आहे, तर आपल्याला 20th टर्म काढायचा आहे. ठीक आहे. फॉर्म्युला A+n-1d. ठीक आहे. पण इथे एनची व्हॅल्यू काय येणार, एनची व्हॅल्यू 20 येणार का, नाही, कारण की ह्या सिरीजची ती 20th टर्म आहे. ठीक आहे, जर पहिल्यापासून घेतलं तर. बट आपली AP काय आहे, ती दर इवन म्हणजे जी शम संख्या आहे इवन, त्यांची व्हॅल्यू आहे ती 20th. ह्या सिरीजची जी येणार ती म्हणजे 10th टर्म येणार. ठीक आहे. दुसरी, चौथी, 6वी, 8वी, 10वी असं करत करत ही जी सिरीज आहे त्याची फक्त आपल्याला 10वी टर्म काढायची. जर पूर्ण सिरीज घेतली असती तर 20th आली असती. जर ह्या सिरीजची देखील आपण 10वी टर्म काढली तर ती ह्या सिरीजची 20th टर्मच येणार. ठीक आहे. तर इथं आपण घेणार पहिला आकडा 12 प्लस एनची व्हॅल्यू होणार 10, 10 - 1 होणार 9 आणि डिफरन्स होणार 3. 27 + 12 39. ठीक आहे. उत्तर येणार आपलं 39. ठीक आहे. तर इथं सगळ्यात मेन गोष्ट समजण्याची आहे, तर दोन गोष्ट, सिरीज बघितली आणि इथं सम आपल्याला काढायचा नव्हता. आपल्याला काढायचं होतं 20th टर्म. 20th टर्म आहे इवन व्हॅल्यू. तर आपण काय केलं, ह्या सिरीजचे सगळ्या इवन टर्म्स जे आहेत 12, 15, 18 त्यांना वेगळं काढलं इथे आणि बघितलं की बाबा यांची AP बनते का. तर यांची AP बनत होती कारण डिफरन्स सेम होता. आणि ह्या APचा 10th टर्म म्हणजे ह्या वरच्या सिरीजचा 20th टर्म. तर काय केलं आपण, 10th टर्म काढण्याचा फॉर्म्युला लावला, A+n-1d. गोष्टी फॉर्म्युला उचलला, व्हॅल्यूज टाकल्या, उत्तर आलं 39. ठीक आहे. तर फॉर्म्युला सोबत सोबत आपल्याला थोडं लॉजिक पण लावणं इथं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. कळलं नसेल कमेंटमध्ये कळवा, आपण वेगळा ह्या क्वेश्चनला अजून डिटेलमध्ये याचा एक वेगळा व्हिडिओ बनवू. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. फाइंड द सम ऑफ ऑल 2 डिजिट नंबर विच आर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 9. कोणत्याही 2 डिजिट म्हणजे 2 अंकी संख्यांचा बेरीज काढा जे 9नी त्यांचा भाग जातो. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तर आपण 2 अंकी नंबर ज्यांचा 9नी भाग जातो तो लिहून घेऊ. सगळ्यात छोटा 2 अंकी नंबर ज्याचा 9नी भाग जातो तो म्हणजे 18. ठीक आहे. मग 27, मग 36 असं करत करत 100 तर 3 अंकी झालं, तर 100च्या सगळ्यात खाली जो 9नी भाग जाईल तो झाला 99. ठीक आहे. आता यांची बेरीज काढायची आपल्याला. तर डिफरन्स बघून घेऊ, 18 आणि 27 9, 27, 36 9. ठीक आहे. जर 9नी भाग जातं तर ही APच झाली, कारण 2 नंबरमधला डिफरन्स हा 9 झाला. ठीक आहे. तर सरळ AP भेटला. समचा सम काढायचा आहे n/2. पण इथे आपल्याला फर्स्ट नंबर पण माहिती आहे आणि लास्ट नंबर पण माहिती आहे. तर इथे आपण घेणार फर्स्ट प्लस लास्ट हा फॉर्म्युला. ठीक आहे. n/2. आता नंबर ऑफ टर्म्स काढायचे.
ठीक आहे. तर हे झालं 9, 11, 99. ठीक आहे. पण हे 11 कधी होणार, जेव्हा आपण 9 पासून सुरुवात करणार, पण आपल्याला 9 घ्यायचं नाहीये, तर पहिली व्हॅल्यू घ्यायची नाहीये. तर 11 - 1 होणार म्हणजे 10. ठीक आहे. तर हे झालं 10/2. फर्स्ट 18 प्लस लास्ट 99. ठीक आहे. हे झालं 5. हे झालं 117. ठीक आहे. 7×5 = 35. 5×1 585 आलं आपलं उत्तर. ठीक आहे. इथं समचा आपण दुसरा फॉर्म्युला वापरला, कारण आपल्याला फर्स्ट आणि लास्ट टर्म माहीत होती. नंबर ऑफ टर्म्स काढायला आपण बघितलं की बाबा 9च्या पाड्यात 99, 11 येतं, 9, 11, 99. बट पहिली व्हॅल्यू जी 9 ती एक अंकी आहे, आपल्याला 2 अंकी नंबर्सचीच संख्या काढायची आहे, बेरीज. तर 9ला आपण नाही घेतलं, तर 11 - 1 10. व्हॅल्यू उचलली, फॉर्म्युल्यात टाकली, उत्तर आलं 585. ठीक आहे. वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. The sum of third and eighth term of an AP is 42. Sum of fifth and 13th term is 70. Then find the 20th term. ओके. तर हा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी समजून घेऊया की हे प्रश्न म्हणतोय काय. ठीक आहे. इथं सिरीज काहीच दिलेलं नाही आहे, ना पहिला आकडा माहिती आहे, ना डिफरन्स माहिती आहे, ना शेवटचा माहिती आहे. ठीक आहे. तर सरळ सरळ फॉर्म्युलानी इतक्या सोप्यारित्या उत्तर येणार नाही, तर आपल्याला थोडं इथं लॉजिक बिल्ड करावं लागेल. ठीक आहे. त्यांनी काय दिलंय, थर्ड टर्म प्लस एथ टर्मची बेरीज दिली आहे 42, आणि फिफ्थ टर्म आणि 13th टर्म यांची बेरीज दिली आहे 70. आणि त्यांनी आपल्याला विचारले 20th टर्म काय आहे. ठीक आहे. तर इथं थर्ड टर्म, एथ टर्म, फिफ्थ टर्म, 13th टर्म, 20th टर्म म्हणजे बघितलं तर इथं सगळीकडे आपल्याला nth टर्मचा फॉर्म्युला हा कामी येऊ शकतो. ठीक आहे. मग आपण काय करू, आपण आधी लिहून घेऊ की बाबा जर आपल्याला एखाद्या एपीची थर्ड टर्म काढायची तर आपण काय करतो, आपण करतो ए प्लस, इथे एनची व्हॅल्यू येणार 3, 3 - 1d म्हणजे 2d. ही झाली आपली थर्ड टर्म. एथ टर्म आपण कसं काढतो, तो काढतो ए प्लस n-1 म्हणजे 8 - 1d म्हणजे 7d. ठीक आहे. फिफ्थ टर्म आपण कशी काढणार, ते काढणार ए प्लस 4d. आणि 13th टर्म कशी काढणार, ए प्लस 12d. ठीक आहे. आणि फायनली जे उत्तर पाहिजे 20th टर्म, ती आपण कशी काढणार, ए प्लस 19d. ठीक आहे. तर जर फायनल हे उत्तर पाहिजे, तर आपल्याला जर समहाऊ ए आणि डी ची व्हॅल्यू भेटली तर आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे. तर ते काढायला आपल्याला क्वेश्चन काय म्हणतो, क्वेश्चन म्हणतो थर्ड आणि एथ टर्मची सम आहे 42. थर्ड टर्म ए प्लस 2d, एथ टर्म इथून घेतली ए प्लस 7d, त्यांची बेरीज झाली 42. परत फिफ्थ आणि 13th टर्मची बेरीज आहे 70. फिफ्थ टर्म इथून घेतली ए प्लस 4d, 13th टर्म इथून घेतली ए प्लस 12d, त्यांची बेरीज झाली 70. ठीक आहे. चला मग आता याला आपण सॉल्व्ह करू. सगळ्यात आधी हे घेऊ, हे झालं 2a प्लस 9d इज इक्वल टू 42. याला घेऊ 2a प्लस 16d इज इक्वल टू 70. ठीक आहे. ह्या दोन्ही इक्वेशनला मायनस करू. ठीक आहे. 2a कॅन्सल, 9 - 16 मायनस 7d इज इक्वल टू 42 मधून 70 गेले, किती उरतात, -28. ठीक आहे. याला सॉल्व्ह करा, डी ची व्हॅल्यू येणार 4. ठीक आहे. डी ची व्हॅल्यू आली 4, ती उचला, यामध्ये टाका, काय होणार, 2a प्लस 36 इज इक्वल टू 42. म्हणजेच 2a इज इक्वल टू 6
ए इज इक्वल टू 3. ठीक आहे. तर डी झालं 4, ए झालं 3. दोन्ही गोष्टी आपल्याला भेटल्या. डीची व्हॅल्यू इथे टाका, एची व्हॅल्यू इथे टाका. तर 20th टर्म आपल्याला काय भेटणार, ए प्लस 19D म्हणजेच 3 प्लस 19 4 जा 40 प्लस 36 76 म्हणजेच 79. ठीक आहे. ऑप्शनमध्ये बघू 79 आहे का. येस, ऑप्शन डी. ठीक आहे. तर मित्रांनो, हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नव्हता. यामध्ये फॉर्म्युला माहीत असणं तर गरजेचं होतंच, पण ते माहीत असताना देखील तुम्हाला थोडं लॉजिक बिल्ड करावं लागलं. जसं की याच्या आधीचे 2 प्रकारचे प्रश्न होते, तसंच हा थोडा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे ना. तर थोडंसं लॉजिक आपण बिल्ड केलं, 3rd टर्म काढलं, 8th टर्म काढलं, है ना. इथे आपण 3rd टर्म काढली, 8th टर्म काढली, 5th 13th. ठीक आहे. जे त्यांनी दिलं होतं त्यामध्ये त्या गोष्टी टाकल्या, ह्या दोघांना सॉल्व्ह केलं, ए आणि डीची व्हॅल्यू काढली, ती फायनली इथे टाकली, आपल्याला उत्तर भेटलं. ठीक आहे. तर अशा लॉजिक बिल्डिंगची पण तुम्ही सवय असू द्या. आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ओके. हे काय म्हणताय, इफ Sn इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस 2n इज अ सम ऑफ n टर्म्स ऑफ एन AP, देन फाइंड द 25th टर्म. ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की एक AP आहे, ठीक आहे, त्याची आपल्याला 25th टर्म काढायची आहे. ठीक आहे. 25th टर्म काढायचा फॉर्म्युला ए प्लस n मायनस 1 म्हणजे 25 मायनस 1 24 डी. ठीक आहे. तर आपल्याला फर्स्ट टर्म पाहिजे आणि डिफरन्स पाहिजे. ठीक आहे. ही एक वे झाले, पण त्यांनी काय म्हणलंय की ह्याच APचा सम ऑफ n टर्म्स काय आहे, तो आहे n स्क्वेअर प्लस 2n. ठीक आहे. म्हणजे ह्या APचा सम काढायचा असेल n टर्म्सचा, तर त्याचा फॉर्म्युला n स्क्वेअर प्लस 2n आहे. ठीक आहे. तर आपण आता काय करू, ह्या APचा एक टर्मचा सम काढू, सम ऑफ 1 टर्म. ठीक आहे. आपण काढणार सम ऑफ 1 टर्म. ते काय झालं, nच्या जागी 1 ठेवायचं, 1 प्लस 2 म्हणजेच 3. हे आपण का काढलं, कारण यांनी आपल्याला भेटलं ए झालं आपलं 3. हे आपण का काढलं, कारण समजा कोणती तुम्ही AP घ्या, 1 2 3 4, तर त्याचं सम ऑफ 1 टर्म म्हणजे एका संख्येचा सम म्हणजेच फक्त पहिली संख्या होणार, बरोबर. आणि ते आपल्याला इथं पाहिजे होते, तर आपण काढलं ए इज इक्वल टू 3. ए तर आला, आपण अजून डी नाही आलं. ठीक आहे. आपण काय करू, सम ऑफ 25 टर्म्स काढू, कारण आपल्याला 25th टर्म काढायचं. तर सम ऑफ 25 टर्म्स काढू. तर सम ऑफ 25 टर्म्स काय होणार, सरळ या फॉर्म्युलानुसार 25चा स्क्वेअर 625 प्लस 2 इंटू 25 50, म्हणजे हे झालं 675. ठीक आहे. तर 2 गोष्टी भेटल्या है ना, ए पण भेटलं, पण डी आपल्याला भेटत नाहीये. तर आणि ह्या 2 गोष्टींनी डी भेटणार पण नाही, तर आपल्याला थोडा अप्रोच बदलावा लागेल. तर आपण काय करणार, सम ऑफ 25चा फॉर्म्युला लावणार, n/2 2a प्लस n मायनस 1 डी. ठीक आहे. सम ऑफ 25 आपल्याला माहिती आहे 675, n/2 25/2, 2a पहिली टर्म 3 आहे 6 प्लस 25 मायनस 1 24 डी. ठीक आहे. 25 27 27 2 54, 6 प्लस 24 डी. 54 मधून 6 गेले 48 इज इक्वल टू 24 डी. डीची व्हॅल्यू आली 2 है ना. तर डी आपल्याला फायनली भेटलं.
ची व्हॅल्यू आली 3, ची व्हॅल्यू आली 2, 25th टर्म काढायचा आपल्याला, त्याचा फॉर्म्युला ए प्लस 24d, व्हॅल्यू टाकून द्या, 3 प्लस 48 इज इक्वल टू 51. ठीक आहे, ऑप्शन आलं बी, उत्तर आलं ऑप्शन बी. ठीक आहे, तर असं स्टेप बाय स्टेप आपण याला सॉल्व्ह केलं. 25th टर्म काढायची होती, ए प्लस 24d. ए आणि डी आपल्याला समहाऊ काढायचा होता. ए काढलं कसं, सम ऑफ एन टर्म्स दिलेलं होतं, n² + 2n. तर नुसत्या एका टर्म म्हणजे फक्त एका संख्येची जर बेरीज काढली, ती म्हणजेच पहिली संख्या होते, तर ए झालं 3, आणि शेवटी 25 टर्म्सची आपण संख्या काढली 675 ह्या फॉर्म्युल्यानुसार, आणि त्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलं. ठीक आहे, असं करत करत आपल्याला डी भेटलं, ए भेटलं, आपण व्हॅल्यू उचलली आणि फॉर्म्युल्यात टाकली, आपल्याला उत्तर भेटलं 51. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की सुरुवात जी आपण ह्या व्हिडिओची केली होती त्यामध्ये जे प्रश्न होते ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड होते, सरळ सरळ गोष्टी माहीत होत्या, आपण गोष्टी उचलल्या, फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या आणि उत्तर काढलं. पण जसं जसं आपण व्हिडिओमध्ये पुढं गेलो तसं तसं कमीत कमी गोष्टी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेल्या होत्या, बट ते देखील आपण इथं प्रयत्न केला आहे की कमीत कमी गोष्टींनी पण आपण उत्तर कसं काढू शकतो, फक्त गरज असते ते थोडंसं लॉजिक बिल्डअप करायची. ठीक आहे, तर त्याची पण सवय आपण, त्याची पण प्रॅक्टिस आपण करून घेतोय. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ओके, तर MPSCमध्ये युजली जे आपण आत्तापर्यंत बघितलं आहे आधीच्या क्वेश्चन्समध्ये, ते सरळ सरळ क्वेश्चन्स नसतात, म्हणजे AP-चाच क्वेश्चन असतो, बट ते जे त्यांनी शब्द किंवा त्यांची जी पद्धत असते क्वेश्चनची ती थोडी वेगळी असते. तर इथे बघा ती पद्धत कशी असते, तर कोमलला दरमहा 9,000 रुपये पगार मिळतो. जर कारखान्यातील मालकाने कोमलला दरमहा 200 रुपयाची वाढ करून पगार दिला तर 24व्या महिन्यात एकूण किती पगार होईल. ठीक आहे, रक्कम म्हणजे सम काढायची नाही आहे आपल्याला, इथं तिचा पगार काढायचा आहे. ठीक आहे, तर इथं आपण विचार करू की पहिल्या महिन्यात तिचा पगार काय होता, तो होता 9,000. दुसऱ्या महिन्यात मालकाने 200 रुपये वाढून दिले, 9,200. तिसऱ्या महिन्यात 9,400. असं करत करत आपल्याला काढायचं की 24व्या महिन्यात तिचा पगार किती होईल. म्हणजे एकूणच आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे nth टर्म. ठीक आहे, इथे n ची व्हॅल्यू काय आहे, 24. सरळ व्हॅल्यू उचलणार, a + n - 1d. ए झालं 9,000 प्लस 24 - 1 23, आणि डिफरन्स 200. ठीक आहे, 9,000 प्लस 23 × 200 म्हणजे 2300, आणि 4600, सॉरी 9,000, हे झालं 13,600. ठीक आहे, 13,600 म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे ना. तर क्वेश्चन एपीचाच होता, पण जे क्वेश्चन लिहिण्याची पद्धत होती जी युजली MPSCमध्ये येते ते असं घुमून फिरून येतं, तर तुम्हाला थोडं क्वेश्चन वाचून समजून समजावं लागेल की बाबा हा यामध्ये AP बनते का, है ना. ते कधी कळलं मला, जेव्हा मी क्वेश्चनमधले व्हॅल्यूज समजल्या, त्यांना लिहून काढलं, आणि मला कळलं की बाबा दोन्ही ह्यामधला डिफरन्स जे 200 आहे, आणि शेवटी आपल्याला 24th टर्म काढायची आहे. त्याहून मला कळलं की बाबा हा nth टर्मचा क्वेश्चन आहे. फॉर्म्युला मला माहीत होता, फॉर्म्युलामध्ये मी गोष्टी टाकल्या आणि उत्तर आलं. ठीक आहे, चला अशाच प्रकारचा अजून एक क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, प्रवीण पहिल्या दिवशी 4 मिनिटे सलग धावला व तो प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 3 मिनिटे अधिक धावतो, तर धावण्याचा कालावधी 67 मिनिट होण्यासाठी किती दिवस प्रवीणला धावावे लागेल. ठीक आहे, परत ह्या गोष्टीमध्ये, ह्या क्वेश्चनमध्ये जे दिलं आहे त्याला आपण आकड्याने इथे लिहू. प्रवीण पहिल्या दिवशी 4 मिनिटं सलग धावला व प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 3 मिनिटं अधिक धावतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी 7, तिसऱ्या दिवशी 10, असं करत करत त्यांचं म्हणणं आहे की 67 ही व्हॅल्यू कधी होईल. ठीक आहे, म्हणजे ही जी सिरीज आहे त्यामध्ये वाढता वाढता 67 झालं, तर ह्या सिरीजमध्ये टोटल किती दिवस लागले असं होण्यासाठी. म्हणजेच हा
ह्या सिरीजमध्ये किती टर्म्स आहेत हा प्रकारचा प्रश्न झाला. म्हणजे एखाद्या श्रेणीमध्ये किती संख्या आहेत ह्या प्रकारचा प्रश्न झाला. तर त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, लास्ट मायनस फर्स्ट अपॉन डिफरन्स प्लस 1. ठीक आहे. लास्ट गिव 67 मायनस फर्स्ट 4, डिफरन्स झाला 3, या दोन मधला डिफरन्स 3, हा 3 प्लस 1, 63/3 म्हणजे 21 प्लस 1 म्हणजेच 22. म्हणजे ज्याचा अर्थ काय, त्याला 22 दिवस लागतील 67 मिनिट्स धावण्यासाठी. उत्तराला ऑप्शन 2 है ना. तर बघा मित्रांनो, प्रश्नांचे प्रकार बघा कसे असतात. जर मी तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चनमध्ये दिलं असतं की ही सिरीज आहे आणि यामधले नंबर ऑफ टर्म्स काढा, स्ट्रेट फॉरवर्ड होतं, तुम्ही सरळ हा फॉर्म्युला लावला असता. पण इथं त्यांनी काय केलं, ह्याच क्वेश्चनला थोडं घुमून फिरून अशा प्रकारे विचारलं आणि मग म्हणले की बाबा उत्तर काय, असं त्यांनी विचारलं. तर तुम्ही फक्त उत्तराला नंबरमध्ये कन्वर्ट केलं क्वेश्चनला, आणि त्यानंतर तुम्हाला कळलं की हे एपीचा क्वेश्चन आहे आणि एका सिरीजमध्ये किती नंबर ऑफ टर्म्स आहेत त्याचा प्रश्न आहे. फॉर्म्युला घेतला, व्हॅल्यूज टाकल्या आणि उत्तर काढलं. ठीक आहे. तर असे घुमून फिरून पण प्रश्न येऊ शकतात, तर त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. आणि हा ॲक्च्युअल MPSC 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे ना. तर इथे पण बघा, त्यांनी सरळ विचारलेलं नाही आहे, थोडं घुमून फिरून विचारलंय. ते काय म्हणतात, बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईशी संबंधित करारात ठरलेल्या दिवसात काम पुरे झाले नाही तर विशिष्ट दंडाची तरतूद पुढीलप्रमाणे केलेली आहे. पहिल्या दिवशी 250 रुपये, दुसऱ्या दिवशी 310, तिसऱ्या दिवशी 370, याप्रमाणे. जर ठेकेदाराने 6960 रुपये दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस निवडा. म्हणजेच पहिल्या दिवशी दंड 250, तिसऱ्या दिवशी 310, ठीक आहे, 370, असं करत करत. आणि बघा, डिफरन्स 60, डिफरन्स 60, म्हणजे हे काय झालं, हे झालं AP है ना. आणि यांचं म्हणणं काय आहे की 6960 दंड भरला म्हणजे ह्या APचा सम जे, ह्या APचा सम आहे 6960. ठीक आहे. तर किती दिवस विलंब झाला, म्हणजे ही सिरीज किती वेळ चालली, म्हणजे एकूणच आपल्याला नंबर ऑफ टर्म्स काढायचे आहे, N ची व्हॅल्यू काढायची. सम आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. तर समचा फॉर्म्युला, फर्स्ट आणि लास्ट टर्म आहे का, फर्स्ट तर आहे, लास्ट आहे का नाही, तर काय येणार, N/2 2A प्लस N-1 D सम 6960, N/2 N नाही माहीत, 2A पहिली टर्म 250, 2 × 250 500 प्लस N-1 डिफरन्स 60. ठीक आहे. तर याला आपण अजून थोडं जितकं होईल तितकं सिम्प्लिफाय करू, 2 नी आतमध्ये डिवाइड करू, ते होणार 250 प्लस N-1 × 30. ठीक आहे. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हा थोडा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल. तर इथं आपण लॉजिक OLF हे फॉर्म्युला बघू, ऑप्शननी होते का ट्राय करू. ठीक आहे. ऑप्शन उचलू आणि जेव्हा कधी पण असे ऑप्शन दिले असतील 10, 11, 12, 13, तर ट्राय करायचं की मिडल व्हॅल्यूनी आपण सुरू करायचं. ठीक आहे. तर मिडल व्हॅल्यू समजा आपण 11 घेऊ. ठीक आहे. 11 व्हॅल्यू इथं टाकून बघू. 11 नाही, अजून 2 नी डिवाइड होतं का याला, हो, तर अजून याला सिम्प्लिफाय करू आपण. 3 4 8 0 इज इक्वल टू N 125 प्लस N-1 15 है ना. अजून सिम्प्लिफाय होतं का, हां, 5 नी तर होणार. परत याला अजून सिम्प्लिफाय करू, 5 6 है ना, अजून 5 5 6 5 30, 6 7 35, 8 40, 9 45, 3 6 इज इक्वल टू N 25 प्लस N-1 3. ठीक आहे. आता यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकून बघू.
696 येतं का, है ना, इकडच्या व्हॅल्यूचं. एन घेतला 11, 11 25 प्लस 10 इंटू 3 30. ठीक आहे, तर हे 0 येणार, है ना. युनिट प्लेस, आता फक्त युनिट प्लेसच्या व्हॅल्यूज बघा. ठीक आहे, 5 प्लस 0 इथं येणार 5 आणि 11ला 5ने मल्टिप्लाय केलं तर येणार 5, जे की इथं 6 आहे युनिट प्लेसला, तर 11 तर नाही येणार, है ना. आता 12 घेऊन बघू आपण, है ना. इथे आपण व्हॅल्यू टाकून बघू 12, तर काय येणार 12 25 प्लस 11 इंटू 3 33. ठीक आहे, युनिट प्लेस बघा 5 आणि 3 8, 8 2 16, युनिट प्लेस तर 6, इथं पण 6 आहे. ठीक आहे, पण तरी आपण याला सॉल्व करू. 12 इंटू 25 प्लस 33 8 58, 12 8 जा 96, 9 12 5 जा 60, 696 इज इक्वल टू 696. ठीक आहे, तर 12ने आपलं सॉल्व होतं. तर याला सॉल्व करत बसण्यापेक्षा आपण सरळ ऑप्शन उचलले, प्रश्नामध्ये टाकले, उत्तर भेटलं आपल्याला 12. ठीक आहे, तर मित्रांनो बघून घ्या, सरळ सरळ प्रश्न न विचारता घुमून फिरून त्यांनी विचारला, प्रश्नामधले दिलेल्या व्हॅल्यूज आपण इथे टाकल्या, आपल्याला कळलं AP आहे, आणि सम त्यांनी दिलेलं होतं 6960, त्या कॉन्ट्रॅक्टरला पे करावे लागले. तर ही जी अमाऊंट पे केली ती किती दिवसांसाठी पे केली असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच ही जी सिरीज आहे त्यामध्ये किती दिवस लागले, म्हणजेच यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. सम दिलेला होता, आपण व्हॅल्यूज टाकली, पण यांची व्हॅल्यू असे काढण्यापेक्षा, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करण्यापेक्षा आपण ऑप्शनमधून गोष्टी उचलल्या, इथे टाकल्या आणि बघितलं की हे सॉल्व होतं का, है ना. सॉरी, है ना. तर मित्रांनो हा आपला आजचा लास्ट क्वेश्चन होता, आणि आय होप की तुम्हाला APचे क्वेश्चन्स इझीपासून स्टार्ट करत करत आपण थोडं कॉम्प्लेक्स घेत गेलो, आणि कॉम्प्लेक्स आपण पाहिले, लॉजिक बिल्डिंग आपण पाहिलं, तर त्याचं तुम्हाला कळलं असेल की कसं करायचं, आणि आय होप की त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. MPSC आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल, SSC CGL झालं किंवा दुसरे कोणतेही झालं, कंबाईनचे झाले आपले ग्रुप C आणि D, तिथे पण तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही कळलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याचा आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवू. आपल्या टेलिग्राम चॅनल SR अकॅडमी, है ना, SR अकॅडमी, सॉरी, इथे जे आपण मेन्शन केलं आहे SR अकॅडमी, त्याला सबस्क्राईब करा, है ना. आणि टेलिग्रामवर देखील तुम्ही माझ्या टीमला मेसेज करू शकता, टीम तुम्हाला हेल्प करायला रेडी आहे. ठीक आहे, तर हे झाले APचे क्वेश्चन. लवकरच आपण याचा पार्ट 3 घेऊन येऊ, ज्यामध्ये आपण GPचे क्वेश्चन्स घेऊ, आणि ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे मित्रांनो, चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.